तुम्हाला वाटलं होतं की वेळ सर्व काही ठीक करेल, की फक्त पुरेसा वेळ गेला की सगळं आपोआप जुळून येईल, स्पष्टता येईल, वेदना कमी होईल, गोंधळ शांत होईल. म्हणून तुम्ही स्वतःला सांगितलं वेळ द्या आणि तुम्ही दिला. दिवस गेले, मग आठवडे, मग महिने, पण काहीच फारसं बदललं नाही. तीच विचारं परत येत राहिली, तीच शंका गरगरत राहिली. ते जे आयुष्य तुम्ही एकदा स्वतःला वचन दिलं होतं की त्यातून बाहेर पडायचं, हळूहळू ते तुमचं आयुष्य बनत गेलं. आणि ही जाणीव अपयशापेक्षाही जास्त खोडवर लागते. कारण अपयशात तरी किमान प्रयत्न केलेले असतात, पण हे असं वाटतं की तुम्ही फक्त उभे राहिलात आणि तुमचं आयुष्य हळूहळू नजरेआड होताना पाहत राहिला. मग एक शांत पण सततचा पश्चाताप जाणवू लागतो. तो मोठा नाही, जबरदस्त नाही, पण सतत असतो. तो छोट्या छोट्या क्षणात दाखवतो स्वतःला. जेव्हा तुमच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वप्नातले काम करताना पाहता, जेव्हा एखादी संधी तुम्ही घेतली नाही अशी बातमी ऐकता, जेव्हा मागे वळून पाहता आणि लक्षात येतं की इतका वेळ गेला आणि बदल इतका कमी, मग एक प्रश्न सतावू लागतो, मी इथे कसा येऊन पोहोचलो? तुमच्याकडे योजना होत्या, उत्साह होता, आग होती, मग ती कुठे गेली? सुरुवातीला तुम्ही परिस्थितीला दोष देता. कदाचित आयुष्यात अडथळे आले, जबाबदाऱ्या वाढल्या, गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत आणि ते खरंही आहे काही प्रमाणात. पण मनातल्या मनात तुम्हाला माहित आहे की ही पूर्ण कहाणी नाही. कारण असे काही क्षण नक्की आले होते जिथे स्पष्टपणे निवड होती, कृती करायची की पुढे ढकलायची, धोका पत्करायचा की सुरक्षित राहायचं, पुढे जायचं की जिथे आहात तिथेच थांबायचं. आणि जितकं तुम्हाला मान्य नसेल तितक्या वेळा तुम्ही आरामाची निवड केली. कारण तुम्ही कमकुवत आहात असं नाही, तर आराम खूप पटवून देणारा असतो. तो सांगतो उद्या सुरू करू, अजून थोडा वेळ लागेल, अजून तयार नाही आहोत. आणि ते शब्द खूप तर्कसंगत, तर्कशुद्ध आणि सुरक्षित वाटतात, पण त्यांचा एक लपलेला खर्च असतो. प्रत्येक वेळी तुम्ही कृती पुढे ढकलता तेव्हा तुम्ही स्वतःला पुन्हा ढकलायची सवय लावता. प्रत्येक वेळी आराम निवडता तेव्हा वाढीची निवड करणं आणखी कठीण होत जातं. आणि हळूहळू नकळत तुम्ही एक सवय तयार करता, कृतीची नाही, अनिश्चिततेची. तुम्ही विचार करणारा बनता, करणारा नव्हे. योजना करणारा बनता, अंमलात आणणारा नव्हे. स्वप्न पाहणारा बनता, ती पूर्ण करणारा नव्हे. आणि सर्वात वाईट गोष्ट, हे घडत असल्याचं तुम्हाला जाणवत सुद्धा नाही, कारण ते सामान्य वाटतं. जोपर्यंत एक दिवस ते सामान्य राहत नाही, जोपर्यंत सर्व ढकललेल्या निर्णयांचं ओझं एकदम जाणवत नाही. आणि मग स्पष्ट दिसतं, वेळाने तुम्हाला निराश केलं नाही, तुम्ही वेळाचा वापर कसा केला त्यानं हे झालं. ही जाणीव अस्वस्थ करणारी असते, कारण ती तुमच्या सबबी काढून घेते, जबाबदारी पुन्हा तुमच्या हातात देते. आणि एक क्षण तुम्हाला जबरदस्त वाटतं, कारण आता तुम्हाला एक कठीण सत्य समोर येतं. जर तुमचं भूतकाळ तुमच्या निवडींमुळे आलं असेल तर तुमचं भविष्यही तसंच येणार आहे. आणि ते भयावह वाटतं, कारण याचा अर्थ असा की काहीही बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही. पण याच ठिकाणी एक अनपेक्षित गोष्ट घडते. ते सत्य तुम्हाला मोडून टाकण्याऐवजी तुम्हाला मुक्त करायला लागतं. कारण जर तुमच्या निवडींनी तुमचं वर्तमान घडवलं असेल तर नवीन निवडी एक वेगळं वर्तमान घडवू शकतात. हीच वळण आहे, तीच जबाबदारी जी जड वाटते, तीच तुमची सर्वात मोठी शक्तीही आहे. तुम्ही अडकलेले नाही आहात, तुम्ही अडकवले गेलेले नाही आहात, तुमच्याकडे वेळ संपलेला नाही. तुम्ही फक्त तीच पुनरावृत्ती करत आहात जी बदलता येऊ शकते. आणि ज्या क्षणी तुम्हाला हे समजतं, सगळं बदलतं. तुम्ही योग्य वेळ येण्याची वाट पाहणं थांबवता, कारण तुम्हाला कळतं की कोणतीही परफेक्ट वेळ नसते. तुम्ही प्रत्येक निर्णय जास्त विचार करणं थांबवता, कारण स्पष्टता विचारातून नव्हे, कृतीतून येते हे तुम्हाला समजतं. तुम्ही चुकांची भीती बाळगणं थांबवता, कारण चूक प्रगतीची विरोधी नाही तर तिचा एक भाग आहे हे तुम्हाला दिसतं. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही आजच्या दिवसाची किंमत कमी लेखणं थांबवता, कारण आज फक्त एक दिवस नाही, तो एक संधी आहे. एक छोटी पण शक्तिशाली संधी, काहीतरी वेगळं करण्याची. सगळं काही नाही,
फक्त काहीतरी. तुम्हाला संपूर्ण आयुष्य एकदम बदलण्याची गरज नाही. रातोरात मोठा बदल करण्याची गरज नाही. फक्त एकदा तरी ती सवय तोडायची आहे. एक कृती जी तुम्ही टाळत होता ती करा. एक निर्णय जो तुम्ही पुढे ढकलत होता तो घ्या. एक अस्वस्थता जी तुम्ही टाळत होता तिच्यात पाऊल टाका. आणि ते विचित्र वाटतं, अस्वस्थ वाटतं, पण त्याचबरोबर जिवंत वाटतं. कारण बराच काळानंतर पहिल्यांदाच तुम्ही फक्त बदलाबद्दल विचार करत नाही आहात, तुम्ही तो घडवत आहात. आणि यामुळे तुम्ही स्वतःला वेगळ्या नजरेनं पाहू लागता. तुम्ही आता केलं असतं तर असा माणूस राहत नाही, तुम्ही करतो असा माणूस बनता. आणि ही ओळख बदल खूप शक्तिशाली असते. कारण तुमचं आयुष्य तुम्ही काय करणार आहात यावर नव्हे, तर तुम्ही प्रत्यक्ष काय करता यावर घडतं. दिवसेंदिवस, निवडीनं. म्हणून तुम्ही पुढे जात राहता. परफेक्ट नाही, सुरुवातीला सातत्यानंही नाही, पण जाणीवपूर्वक. तुम्ही वेळेचा आदर करायला लागता. प्रत्येक मिनिट मॅनेज करण्यानं नव्हे, तर तुमच्या निर्णयांना महत्त्व देऊन. तुम्हाला समजतं की प्रत्येक छोटी कृती महत्त्वाची असते. प्रत्येक धैर्याचा क्षण मोजला जातो. पुढे टाकलेलं प्रत्येक पाऊल कितीही छोटं असलं तरी पश्चात्तापापासून दूर नेणारं असतं. आणि हळूहळू एक अद्भुत गोष्ट घडू लागते. तो पश्चात्ताप जो एकेकाळी तुम्हाला सतावत होता तो हळूहळू कमी होऊ लागतो. कारण तुमचं भूतकाळ बदललं नाही, तर तुमचं वर्तमान बदललं. तुम्ही आता काय झालं असतं यात अडकलेलं नाही आहात. तुम्ही अजूनही काय होऊ शकतं याकडे लक्ष देऊ लागता. आणि ही बदल तुम्हाला एक प्रकारची शांतता देते, जी तुम्हाला अपेक्षित नव्हती. सगळं परफेक्ट झाल्यामुळे नाही, तर कारण तुम्ही शेवटी हालचाल करू लागलात. आणि हालचाल हीच गोष्ट तुम्हाला सगळ्यात जास्त हवी होती. म्हणून जर तुम्ही अजूनही वेळ सर्व काही ठीक करेल अशी वाट पाहत असाल, थांबा. वेळ काहीही बदलत नाही, तुम्ही बदलता. वेळ फक्त तुमच्या निवडींनी काय घडवलं आहे ते दाखवतो. म्हणून आणखी एक महिना वाट पाहू नका, आणखी एक वर्ष वाट पाहू नका. वेगळं वाटेल तेव्हा वाट पाहू नका. कारण सत्य हे आहे, वेगळं व्हायचं असेल तर वेगळं करायला लागतं. आत्ताच, आज, या क्षणी. तुमच्याकडे एक निवड आहे, मोठी, आयुष्य बदलणारी नाही. फक्त एक छोटी कृती करायची की ढकलायची, पुढे जायचं की थांबायचं, वाढायचं की पुन्हा तेच करायचं. आणि ही निवड तुम्हाला वाटत असल्यापेक्षा खूप जास्त महत्त्वाची आहे. कारण आयुष्य मोठ्या क्षणात घडत नाही, ते छोट्या छोट्या क्षणात सातत्यानं घडतं. म्हणून शहाणपणानं निवड करा. एकदा नाही, दररोज. कारण एक दिवस तुम्ही पुन्हा मागे वळून पाहाल आणि तेव्हा तुम्हाला एकतर संकोचाचं आयुष्य दिसेल किंवा कृतीचं आयुष्य. आणि ही कहाणी आत्ता लिहिली जात आहे. लक्षात ठेवा, वेळ आयुष्य बदलत नाही, तुमच्या निवडी बदलतात. वाट पाहणं थांबवा, निर्णय घ्यायला सुरुवात करा आणि तुमचं भविष्य हळूहळू बदलू लागेल.